नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। अधिक महिन्याची सांगता 14 आणि 15 तारखेला होत आहे। 14 तारखेला वार रविवार तर अमावस्या सुरू होत आहे दुपारी 12:20 आणि 15 तारखेला सकाळी 8:20 अमावस्या संपणार आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते, त्यामुळे अमावस्या ही सोमवारी म्हणजे 15 तारखेला येत आहे, सोमवती अमावस्या। तर आपल्याला या अमावस्येचे औचित्य साधून आपल्याला पितरांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे। तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा ही नक्कीच करायची आहे। तर अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला पाण्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून त्या पाण्याचे पितरांना तर्पण करायचे आहे। पितृंना तर्पण देऊन झाल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे आहे। एक आसन बसण्यासाठी घ्यायचे आहे आणि आपल्याला पितृस्तुती म्हणजे स्तोत्र जर पठण करायचे आहे। पितृस्तुती स्तोत्र म्हटल्याने आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असला तरी त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि पितरांनाही मुक्ती मिळते। दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी पंचमहायज्ञ सुद्धा करावे। पंचमहायज्ञ म्हणजे आपल्याला 5 गोष्टी करायच्या आहेत। त्यामध्ये आपल्याला सकाळी सकाळी लवकर उठून आपल्याला अग्निदेवतेला आहुती द्यायची आहे। ती कशी द्यायची तर एका कागदाला आपल्याला थोडेसे तूप लावून घ्यायचे आणि ते गॅसवरती धरायचे, म्हणजेच अग्निदेवतेला आहुती दिली असे होते। तसेच आपल्याला अग्निदेवतेला नैवेद्यही दाखवायचा आहे। पंचमहायज्ञातील दुसरा यज्ञ म्हणजे मुंग्यांना साखर घालणे। आपण एखाद्या झाडाखाली किंवा प्रत्येक वेळेसच आपल्या घरामध्ये मुंग्या असतील असे नाही, पण एखाद्या झाडाखाली किंवा कुठेतरी असे साईडला भिंतीच्या कडेला कुठेही असे मुंग्या असतात, त्या ठिकाणी आपण जर साखर घातली तर तोही पंचयज्ञातला एक भाग आहे। त्यामुळे मुंग्यांना साखर ही खाऊ नक्की घालावी। तसेच कुत्र्याला खाऊ घालणे तेही एक पंचयज्ञ आहे। गाईला खाऊ घालणे, कावळ्याला घास काढणे, हे अशा प्रकारचे आपल्याला छोटी छोटी कामं या दिवशी केली जातात। त्याला खूप सारे महत्त्व आहे। तसेच पवित्र नदीमध्येही अमावस्येच्या दिवशी स्नान करण्यालाही खूप सारे महत्त्व आहे। दानधर्म करण्यालाही खूप सारे महत्त्व आहे। जर आपल्याला नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करायला जमले नाही तर आपल्या घरामध्ये जे गंगाजल असते ते गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे टाकून आपल्याला स्नान हे या दिवशी नक्कीच करायचे आहे। या दिवशी दान नक्की करा। तर अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। तर या दिवशी गरजू व्यक्तींना कोरडा शिदाही तुम्ही दान करू शकता किंवा ब्राह्मणांना दान करू शकता। जर आपल्या घरामध्ये किंवा कोणी गरीब व्यक्ती असतील किंवा मावशी असतील तर त्यांना आपण कोरडा शिदा हा देऊ शकतो। जवळपासच्या मंदिरामध्येही जाऊन आपण दान करू शकतो। मंदिराबाहेर बसलेल्या व्यक्तींनाही आपण दान करू शकतो। त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी शक्य होतील त्या ठिकाणी आपण दान करावे। या दिवशी आपल्याला चप्पल दान करायचे आहे। या दिवशी आपल्याला चप्पल दान करायचे आहे, कंबल दान करायचे आहे, छत्री दान करायचे आहे। यापैकी तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होतील त्या दान करा। गरजू व्यक्तींना या गोष्टी नक्कीच दान करा। यामुळे आपल्या पितरांची मुक्ती होते, आपल्याला पितृदोषापासून आपली सुटका होते, पितरांचाही मार्ग मोकळा होतो। आपल्या शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडालाही खूप सारे महत्त्व आहे। या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा ही नक्की करायची आहे। पिंपळाच्या झाडाला आपण साखर घालून पाणी घालायचे आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ, साखर, तांदूळ असे एकत्र करून आपल्याला पाणी पिंपळाच्या झाडाला घालायचे आहे आणि ते पाणी पिंपळाला घालताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः। हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करून घ्यायची आहे। आपण हे जे काही पदार्थ त्या झाडाखाली टाकत असतो ते पदार्थ झाडाखाली मुंग्या असतात त्या मुंग्यांना मिळतात किंवा कीटक असतात त्यांना मिळतात। यामुळे आपल्याला आपल्यातील पितृदोष हा कमी होतो आणि आपल्या पितरांनाही मुक्ती मिळते। पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून झाल्यानंतर जर पिंपळाच्या झाडाच्या कडेला जर जागा असेल तर पिंपळाच्या झाडाला हा स्पर्श न करता पिंपळाला प्रदक्षिणा ह्या नक्की मारायच्या आहेत। आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक दीपदानही नक्की करायचं आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला
मोहरीचे तेल टाकायचे आहे. जर मोहरीचे तेल आपल्याला उपलब्ध झाले नाही तर तिळाचे तेल घातले तरीही चालू शकते. त्याला दोन दोन वाती एकत्र करून एक वात तयार करून तो दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. असे म्हटले जाते की भगवान शंकरांचीही सोमवती अमावस्येच्या दिवशी उपासना केली जाते. त्यामुळे आपल्याला आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, आपल्या पितरांनाही सद्गती मिळते. तर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांना 1 लोटा जलमध्ये काळे तीळ टाकून ते भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम नमः शिवाय. तर हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला भगवान शंकरांना जल अर्पण करायचे आहे. आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे किंवा आपल्याला ज्या काही मनोकामना पूर्ण करून घ्यायच्या आहेत त्या भगवान शंकरांना सांगायच्या आहेत. या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये जर आपल्याकडून कोणतीही सेवा घडली नसेल तर ह्या अधिक महिन्याच्या सांगतेला आपल्याला ह्या सेवा नक्कीच करायच्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.